माझा मुलगा आणि मी काल गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा त्याने मला एक प्रश्न केला. आई, रोज देवपूजा करतो, पण का करतो आपण? देवाला रोज आठवण करून द्यायची की आपण आहोत म्हणून? त्याचा प्रश्न ऐकून मी काही क्षण शांत झाले, कारण मीही रोज देवपूजा करत होते. पण का, हा प्रश्न मी स्वतःला कधीही विचारला नव्हता. त्या क्षणी मला जाणवलं, काही प्रश्न लहान असतात, पण त्यांची उत्तरं जीवन बदलतात. मी माझ्या मुलाला जवळ बसवलं आणि म्हणाले, बाळा, रोज देवपूजा करतो, कारण पूजा म्हणजे देवाला खुश ठेवणं नाही, तर स्वतःला देवत्वात जागं करणं आहे. तो म्हणाला, देव आपल्यात असतो का? मी हसून उत्तर दिलं, हो, देव आपल्या आत आहे, पण आपण जगाच्या गडबडीत त्याला विसरतो. रोजची पूजा म्हणजे त्या विस्मरणावरचा उपाय आहे. मी त्याला समजावलं, आपण जेव्हा दीप लावतो तेव्हा तो केवळ देवळातील प्रकाश नसतो, तो आपल्या मनातील अंधारावर विजय मिळवण्याचं प्रतीक असतो. धूप देतो म्हणजे आपले विचार शुद्ध होतात. घंटा वाजवतो म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर होते. पुष्प अर्पण करतो म्हणजे आपल्या भावनातील प्रेम आणि कृतज्ञता देवाला अर्पण करतो. ही सर्व क्रिया बाह्य नाही, ती अंतर्मुख प्रवास आहे. मी त्याला पुढे सांगितलं, पूजा म्हणजे देवाशी संवाद नव्हे, ती आत्म्याशी संवाद आहे. जेव्हा आपण देवासमोर बसतो तेव्हा काही क्षण आपण जगाच्या गोंधळापासून दूर जातो. त्या शांततेतून आपण स्वतःला समजायला लागतो. पूजा म्हणजे ध्यानाची पहिली पायरी. माझा मुलगा लक्ष देऊन ऐकत होता. मग विचारतो, रोज पूजा केल्याने देव काही देतो का? मी म्हणाले, देव देतो बाळा, पण तो वस्तू देत नाही. तो शांती, धैर्य, संयम आणि समाधान देतो. तेच खरे प्रसाद आहेत. मी त्याला सांगितलं की रोजची देवपूजा ही एक ऊर्जाशुद्धी प्रक्रिया आहे. पूजेच्या वेळी उच्चारले जाणारे मंत्र आणि ध्वनिकंपन आपल्या शरीरात, मनात आणि घरात सात्विक स्पंदनं निर्माण करतात. त्यामुळे घरात प्रेम, शांतता आणि सहकार्य वाढतं. वेदात म्हटलं आहे, यत्र नित्य अग्निहोत्र तत्र देवः वसति. ज्या घरात रोज देवपूजा होते तिथे देव स्वतः वास्तव्य करतो. मी पुढे त्याला सांगितलं, रोज पूजा करणे कारण मला देव बाहेर पाहायचा नाही, मला देव माझ्या जाणवावा म्हणून करते. त्या क्षणी तो हसून म्हटला, मग मीही आजपासून पूजा करीन, माझ्यातला देव जागवण्यासाठी. त्याचा तो निरागस निर्धार पाहून मला जाणवलं, आज मी त्याला उत्तर दिलं नाही, तर त्यानेच मला खरा अर्थ शिकवला. देवपूजा का करावी याचं उत्तर आता मला स्पष्ट झालं. देवपूजा म्हणजे देवाला भेटणं नाही, तर स्वतःतील देवाला जागं करणं होय. देवपूजा ही भक्ती नव्हे, ती आत्मज्ञानाची साधना आहे. रोज देवपूजा करा, कारण तीच अंतर्मनाचा प्रकाश जागवते. देवपूजा ही फक्त देवाला अर्पण केलेली फुले नाही, ती आपल्यातील देवाला जागं करण्याची साधना आहे. दररोज काही क्षण स्वतःशी जोडा, अंतर्मनाचा दिवा लावा आणि त्या प्रकाशात स्वतःला ओळखा. जर ही भावना तुम्हालाही पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण रोजची देवपूजा म्हणजे रोजचा आत्मप्रकाश जागवणं. श्री स्वामी समर्थ.